ते खुनापर्यंत आम्ही हेच सांगतोय ना, FIR प्रमाणे बोलतोय ना आम्ही, खंडणीतूनच हा खून झालेला आहे। त्यांना आरोपी आहेत हे आणि ह्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, हे अशी आमची मागणी आहे। मराठवाड्यात तर या घटनेच्या निषेधार्थ मोर्चे निघाले। आता विदर्भात देखील सुरुवात झालेली आहे। विदर्भातून देखील आवाज उठवला जातोय की आरोपींना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि कुठलाही आरोपी यातून सुटला नाही पाहिजे। कसं पाहता? जर न्याय आम्हाला देण्यात कुठं कसूर केला त्यांनी, जर आम्हाला एकही ह्याच्यातला आरोपी जे खंडणी ते खून प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यातनं एक जरी आरोपी सुटला तर ह्यापेक्षा तीव्र पडसाद राज्यभरात पडणार आहेत। कारण एका निष्पाप माणसाचा बळी ह्यांनी घेतलेला आहे आणि ह्यांनी त्यांच्यावर कारवाई ही सक्त केली पाहिजे, कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा यांना दिली पाहिजे, असं माझं मत आहे। संतोष देशमुख कालना जे आहेत ते आपल्या परिवारातले लोक मानतायत, त्या पद्धतीचे होर्डिंग्स घेऊन आलेले आहेत या ठिकाणी। ते एक समाजासाठी काम करत नव्हते, ते सगळ्यांना धरून गावगाड हाकत होते। म्हणून आज त्यांच्या मृत्यूच्या नंतर, हत्येच्या नंतर सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन न्याय मागत आहेत, त्याचंच एक उदाहरण आहे। तर आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं जे आहे ते मोर्चेकरी या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ज्या पद्धतीनं निर्घुण अमानुषपणे संतोष देशमुखांची हत्या झाली, त्या हत्येमधील जे काही आरोपी आहेत त्यातला कुठलाच आरोपी सुटला पाहिजे आणि त्याला कडक शासन झालं पाहिजे, अशी मागणी जी आहे ते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेले आहे। ह्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून आपल्या मागण्यांचं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, वाशिम।